हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी आहे वैदेही अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. सुरुवात झाली आहे आणि गणपती बाप्पा येणार आहेत. तर उद्याच गणपती बाप्पा येणार आहेत. तर आज आहे शुक्रवार आणि मी आज हरतालिकेची पूजा करणार आहे, वैभवलक्ष्मीची पण पूजा करणार आहे आणि आज देवांची पण पूजा करणार आहे. तर उद्या गणपती बाप्पा येणार आहे, तर खूप एक्साइटिंग आहे आणि छान मस्तपैकी डेकोरेशन केलं आहे. तुमचं डेकोरेशन झालं का नाही हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आता मस्तपैकी हरतालिकेची पूजा करते मनापासून. तर हरतालिकेची पूजा का करतात मुलींनी आणि स्त्रियांनी, तर तुम्हाला सगळं मी या ब्लॉगमध्ये सांगणार आहे, माहिती देणार आहे. तर चला, तुम्ही हा ब्लॉग असाच कंटिन्यू करा. यू विल बी स्टे. तर आज वार शुक्रवार आहे आणि मी उंबरठ्याची छानपैकी पूजा केली आहे आणि डेकोरेशन पण खूप छान झालं आहे. जर तुम्हाला माझं डेकोरेशन आवडलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मी प्रत्येक शुक्रवारी हळदीचं लेपन करते उंबरठ्याला. तर आता पूजेला स्टार्ट करते. तर मी आता देवांची पूजा झाली आहे आणि आता वैभवलक्ष्मीची पूजेची तयारी करत आहे. जर कुणाला वैभवलक्ष्मीची पूजा करायची असेल तर व्रत हे कसं करायचं आहे, जर तुम्हाला माझ्याकडून जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्याचा सेपरेट ब्लॉग बनवेल की वैभवलक्ष्मीची पूजा का करतात, त्याचं व्रत कसं करायचं, सगळं मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगेल. जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आता वैभवलक्ष्मीची पूजा करते. तर माझी वैभवलक्ष्मीची पूजा खूप छान झाली आहे आणि आता हरतालिकेची पूजा करणार आहे. तर जे जे काही साहित्य लागणार आहे ते सगळं मी काढून ठेवली आहे आणि आता पत्री प्रत्येक जसं 6, 11, 16 जशा पत्री आहेत ते सगळे मी एकत्र पहिला काढून ठेवते.
तर आपण हरतालिका हे व्रत का करतो, तर मी त्याच्याच कहाणी तुम्हाला सांगणार आहे. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला नक्की सांगा, आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला मी आता सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने तुम्हाला प्राप्त झालीस. ते ऐक आता. हे व्रत भाद्रपद महिन्याला पहिल्या तृतीयेला करावं. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठे तप केलेस. 64 वर्ष तू झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन हे तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्या तिथं नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तोच तिचा योग्य पती असेल. त्यांनी मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे, म्हणून मी इथं आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांना ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागवलीस. असं पाहून तुझ्या सखींनी रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलीस, महादेवा वाचून मला दुसरं पती नाही, माझा निश्चय आहे. असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूंना देण्याचं कबूल केलं आहे. याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखींनी एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापलीस, त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलं. त्या पुण्याईनं इथलं माझं आसन हल्लं. नंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतरची गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. दुसऱ्या दिवशी ही व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारायण केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्याने तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितली. पुढं त्यानं तुला मला देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतांना तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. यालाच हरतालिका व्रत असे म्हणतात. त्याचे विधी असं आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे. पुढे आपण रांगोळी काढावी. पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे. पूजा करावी, मनोभावे त्यांची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी ऐकावी व रात्री जागरण करावे. या व्रतानं प्राणीपापांपासून मुक्त होते. 7 जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळते, स्त्रियांचे सौभाग्य वाढते. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या होतात व विधवा होतात असे सांगितले जाते. दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींनी यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी, देव ब्राह्मणाच्या द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया 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 मंगलमूर्ती मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. तर मस्तपैकी आता उकडीचे मोदक करत आहोत मी आणि आई. तर आईंना एकदम मस्त उकडीचे मोदक येतात करायला. तर आई मला सांगत होते रेसिपी कशी उकडीचे मोदक करायची ते. मंगलमूर्ती मोरया. बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा या मोरया.